मुलापासून म्हणाले म्हणजे ते बोलले मला बघा कोण बघा तो मी इथे तो बघतो मला काय करतो वेगळं वाटलं झाले असेल तेवढंच फक्त हा नवीन बाजूला ऍक्च्युली की आम्ही बाप्पांकडे ना सर्वात महत्वाचं अवयवदान हा एक महत्वाचा पॉइंट दिला आहे. आणि दुसरं म्हणजे जे आता बदलापूरमध्ये जे रिसेंटली प्रकरण झालं आहे की बोलतात ना की मुलगी सुरक्षित आहे का, हे प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरा मुद्दा आहे की पृथ्वीवरचं प्रदूषण टाळण्याचा. आणि की जेणेकरून जर पृथ्वीवरचं प्रदूषणच टाळलं गेलं तर आपल्याला जे आता जे हार्टचे प्रॉब्लेम वगैरे होतात हे म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम्स उद्भवणार नाही. आणि दुसरं म्हणजे जातीवाद, धर्मवाद हे सर्व न करता ऑर्गन्स म्हणजे बोलतात ना की अवयव दानाकडे पुढचं पाऊल उचललं पाहिजे, की जेणेकरून जे पुढची आपली पिढी आहे ही पण एकदम सुरक्षित राहणार. पर्यावरण हा पर्यावरण आणि सर्वात महत्वाचं की इको फ्रेंडली न करता आमचा पूर्ण जो देखावा आहे हा पर्यावरण पूरकच आहे. आणि मी सर्वांना असं आव्हानही करेन की जेणेकरून आपल्याकडे जे बाप्पा वगैरे येतात तर कोणतेही आपण फेस्टिवल करता की पर्यावरणाचा त्रास न करता पूर्ण आपलं इको फ्रेंडली सगळं यूज करावं. काय बाप्पाचरणी प्रार्थना करा. बाप्पाचरणी तर एकच प्रार्थना करेन की बाप्पा सर्वांना सुखी समृद्धी दे. आणि सर्वात महत्वाचं की एक मुलगी सुरक्षित आहे, मुलगी सुरक्षित राहावी, महिलांवर होणारे अत्याचार कमी व्हावे, हे बाप्पाचरणी प्रार्थना करेन.